आता मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। देवेंद्र फडणवीस सीएम व्हावे म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून सुपारी मारुती या मंदिरामध्ये महाआरती, तर नागपूरमध्ये शहर भाजप महिला आघाडीकडून टेकडी गणपतीला साकडं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ओवळा माजिवडा या मतदारसंघात महाआरती, तर प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळावं यासाठी देखील प्रार्थना, तर एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंची त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेत पूजा। ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तेच मुख्यमंत्री व्हावेत, आमदार शंभूराज देसाईंची मागणी। आमच्या पक्षातले सर्व निर्णय घ्यायचे अधिकार फक्त शिंदेंचेच, तसा ठराव केलेला आहे, देसाईंची माहिती। कागदपत्रांवर डोळे बंद करून सही करणारा मुख्यमंत्री मोदींना हवाय, मुख्यमंत्री पदावरून नाना पटोलेंची टीका। क्या बीजेपी का मुख्यमंत्री होगा या शिवसेना का? वो बना है किसका भी, क्योंकि सभी पार्टी के नेता तो मोदी जी हैं, तो इसलिए वो तीनों पार्टी के मुखिया होने की वजह से वो डिसाइड करेंगे। लेकिन मित्रों के कोई भी कागज पे आंख मूंद के साइन करने वाला सीएम उनको चाहिए। धाराशिवमध्ये जिल्ह्यात शिंदे गटाचे एकमेव आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। अवघ्या 1,500 मतांनी तानाजी सावंत यांचा विजय झालेला होता। शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदासाठी उदयनराजे भोसलेंची लॉबिंग, उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंसह देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। शिवेंद्रराजेंना मंत्री करा, सातारा जिल्ह्यात भाजप लढवणार, उदयनराजेंनी शब्द दिल्याची माहिती। एकनाथ शिंदे नाराज नाहीत, 30 तारखेपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल, रावसाहेब दानवेंची माहिती, तर 1 डिसेंबरला शपथविधीची तारीख ठरली आहे, अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांचा दावा। राज्याचं नेतृत्व मोदी शहा ठरवतील, भाजपकडे स्वतःचं बहुमत, त्यांना सरकार स्थापनेचा अधिकार आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य। भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो हक्क आहे सरकार स्थापनेचा तोच राहील। नागपूरमधील शासकीय रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नावाची पाटी आता काढण्यात आलेली होती, पण TV9 मराठीच्या बातमीनंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे।